की आम्हाला दादासारखे भाऊ आहेत. कारण की का आता दादांना आमची काळजी वाटली की महिला आम्ही 2 दिवसात मी परेशान होईल, तुम्हाला कोण नेईल, तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाताल, तुमची अवस्था बेकार होईल, म्हणून हे दादा काळजी करू शकतात. फक्त मनोज दादाच काळजी करू शकतात. सगळी सोयऱ्याची मागणी वगैरे आहे ती मान्य करायला पाहिजे. मग आमची आज 2.5 वर्ष झालं काय मागणी आहे आमची? फक्त सगळे सोयरीची करायलाच पाहिजे. कुंभी आणि मराठा एकच आहे हे सरकारने. आणि 50%च्या आत वरी जे आरक्षण दिलं ते आम्हाला 50%च्या आतमध्ये टिकणारं आरक्षण सरकारने द्यावा, ही फडणवीस सरकारला माझी नम्र विनंती आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणादरम्यान महिलांचा देखील समावेश जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी महिलांना या उपोषणामध्ये त्यांच्या अडचणीसाठी बसू नका अशी चर्चा जी आहे ते झाली असल्याचं महिलांनी या ठिकाणी सांगितलं गेलं. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूर्यदूज मीडिया, अंतरवाली, सराटी.